नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ओल्या हळदीचं लोणचं करणार आहोत. तर ओल्या हळदीसाठी तुम्हाला अर्धा किलो ओली हळद, त्याच्यानंतर 100 ग्राम अद्रक, त्याच्यानंतर 10 ते 15 मिरच्या. मी ओली हळद धुवून स्वच्छ घेतली आणि तिला कोरडी केली. अद्रकला पण तसंच करायचं आणि त्यानंतर किसून घेतलेले आहे. हे पहा, किसून घेतले आहे आणि मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला साहित्य, 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि हा कैरी कैरी लोणची मसाला मिळतो केपरीचा, तो हा अर्धा घ्यायचा आहे आपल्याला. हा अर्धा घेतलेला आहे आपण आणि 5 चमचे मीठ घेतलेले. त्याच्यानंतर आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे. मोहरीचं तेल 100 ग्रॅम. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण 8 ते 9 लिंब घेणार आहोत. हे पहा, हे लिंब कापून आपण त्याचं रस काढून घेणार आहोत. आता मी पहा, हे कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकणार आहे. मी तुम्हाला दाखवते. आता मी तेल गरम करून घेतलं आहे आणि थंड करण्यास ठेवले आहे. आता मी लिंबांचा रस घेतलेला आहे, याच्यामध्ये मी सगळं टाकले, तो मसाला. आणि मी मीठ, हे सेंधा नमक वापरलेले आहे, गूळ, हे सगळं साहित्य टाकलेलं आहे. तर त्याच्यावर मी तेल आणि हे लिंबाचा रस टाकणार आहे. मी सर्व हे साहित्य मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर मी आता ह्या स्वच्छ आणि कोरडं पुसलेल्या बरणीमध्ये हे लोणचं भरून घेणार आहे. चला मैत्रिणी, तुम्हाला कसं वाटलं मला कळवा. आज आपण आरोग्यदायी असं हळदीचं लोणचं तयार केलेलं आहे. लोणचं खा आणि मजा घ्या. मैत्रिणींनो, आता हे असं स्वादिष्ट, सुंदर चवीला असणारं आरोग्यदायी हळदीचं लोणचं तयार आहे. तुम्ही करून पहा एकदा. नमस्कार, धन्यवाद.